आता विभागीय आयुक्त मला भेटले होते पुणे ह्याला एअरपोर्टला. मला रिसिव्ह केल्यानंतर सीएम साहेब येत आहेत, त्यांना रिसिव्ह करायला ते थांबले. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे आणि ह्या संदर्भामध्ये आज उद्याच मी आता इथनं सीएम साहेब येणार आहेत पोलीस खात्याच्या कार्यक्रमाला, तिथं मला हे सगळे अधिकारी भेटतीलच. तिथं पण मी सूचना देणार आहे आणि ती प्रेस नोट काढणार आहे. माझी पत्रकार मित्रांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या आव्हान आहे, आग्रह आहे की त्यामध्ये आपल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण होईल असं कृपा करून आपण बातम्या देऊ नका. मी अतिशय जबाबदारीने सांगतो. मी विभागीय आयुक्तांना विचारलं, तुम्ही हे बारकाईने सगळी माहिती घेतली का? ते म्हणले हो घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कधीतरी कुणीतरी सांगतील आता कोंबड्या खाऊच नका, आता कोंबड्या कापून काढा आणि त्या जाळून टाका, असं काही नाहीये. आता त्याच्याबद्दल राजेंद्रजींना पण माहिती असेल, बाकीच्याही अधिकाऱ्यांना माहिती असेल, तर त्याची विस्तृतपणे माहिती ही तुमच्या मार्फत आम्ही पुढे करणार.